नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चालू घडामोडी विकली करंट अफेअर्स. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे 25 ते 31 ऑगस्ट 2025चे करंट अफेअर्स. विकली करंट अफेअर्सची चौथा व्हिडिओ आहे हा. याआधी 3 व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत, ज्यामध्ये पूर्ण ऑगस्ट महिन्याचा करंट अफेअर कव्हर केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर नक्की बघून घ्या. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, एशिया कप हॉकी स्पर्धा 2025चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, बिहार. एशिया कप हॉकी 2025चे आयोजन बिहारमधील राजगीर येथे करण्यात येत आहे. बिहारला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळाले आहे. एशिया कप हॉकी 2025 ट्रॉफीचे अनावरण केंद्रीय मंत्री मनसुख मांडवी यांनी केले. आयोजन करण्यात आलं याचं 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025. याचं संस्करण आहे 12वं. पुढचा प्रश्न आहे, IIT परिषदेच्या 56व्या बैठकीचे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, IIT दिल्ली. 56व्या IIT परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भूषविले. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिलं पूर्ण डिजिटल साक्षर राज्य कोणतं बनलं आहे? तर भारतातील पहिलं पूर्ण डिजिटल साक्षर राज्य बनलं आहे केरळ. पर्याय क्रमांक 2. केरळबद्दल थोडक्यात माहिती पाहू. केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. राष्ट्रीय उद्यान आहेत केरळमधील सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, पेरियार राष्ट्रीय उद्यान. लोकनृत्य आहेत कथकली आणि मोहिनीअट्टम. महत्त्वाचे उत्सव आहेत केरळमधील ओणम आणि अडूर गजमेला. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रमंडल भारोत्तोलन चॅम्पियनशिप 2025चं आयोजन कोठे करण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अहमदाबाद. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर वर्ल्ड कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स 2025मध्ये भारत आहे 41व्या क्रमांकावर. पर्याय क्रमांक 1. प्रथम 3 देश आहेत स्वित्झर्लंड, सिंगापूर आणि हाँगकाँग. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात येणार आहे इंग्लंडमध्ये. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, नासाने कोणासोबत मिळून सूर्य AI नामक मॉडेल लॉन्च केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, IBM. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया जल खेल महोत्सवमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे? तर यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक 4. या खेळांचे आयोजन पहिल्यांदा करण्यात आले आहे. आयोजन आहे जम्मू काश्मीरमधील डल सरोवर येथे. 21 ते 23 ऑगस्टमध्ये आयोजन करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, गोहर सुलतानाने निवृत्तीची घोषणा केली ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, क्रिकेट. पुढचा प्रश्न आहे, बक्सर थर्मल पॉवर प्लांटचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोठे केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बिहार. पुढचा प्रश्न आहे, UIDAI आधार आधारित ग्राहक पडताळणीसाठी कोणासोबत करार केला आहे?
तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 स्टारलिंक. पुढचा प्रश्न आहे, भारतीय पुरुष या रायफल टीमने एशिया शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 सुवर्ण पदक. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली बँक कोणती बनली आहे जिने आपली वेबसाईट बँक.इन या डोमेनवर स्थानांतरित केली आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 पंजाब नॅशनल बँक. पुढचा प्रश्न आहे, भारताने 5व्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या इंजिन निर्मितीसाठी कोणासोबत करार केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे, जस्टिस डिनाईड जस्टिस लॉस्ट पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हे पुस्तक लिहिले आहे कांचन चक्रवर्ती. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील किती शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे? तर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामधील महाराष्ट्रातील 4 शिक्षकांचा समावेश आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री दिव्यांग उद्योजक योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मुख्यमंत्री दिव्यांग उद्योजक योजना सुरू केली आहे बिहार. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिली AI संचालित बँक कुठे सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 मलेशिया. मलेशियामध्ये जगातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आधारित बँक RYT बँक सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI चे CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रजित पुनानी. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन संस्कार कोणी सुरू केले आहे? तर ऑपरेशन संस्कार सुरू केले आहे राजस्थान पोलीस. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजन्स गाव कुठले ठरले आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 नागपूर. देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजन्स गाव हे नागपूर जिल्ह्यातील सातनवरी बनले आहे. पुढचा प्रश्न आहे, पंजाब नॅशनल बँकेने आपली पहिली स्टार्टअप केंद्रित शाखेचे उद्घाटन कुठे केले आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, 16वी एशिया शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये ऐश्वर्या प्रताप सिंह तोमरने कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 सुवर्ण. एशियाई शूटिंग चॅम्पियनशिप 2025चं आयोजन कझाकिस्तानमधील शिकमेंट येथे करण्यात आले होते. ही 16वी एशिया शूटिंग चॅम्पियनशिप होती. पुढचा प्रश्न आहे, ई भविष्य हे डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी सुरू केले? कोणत्या राज्य सरकारने सुरू केले? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 3. अरुणाचल प्रदेश सरकारने पेन्शन प्रक्रिया सरळ आणि सोपी करण्यासाठी ई भविष्य हे डिजिटल प्लॅटफॉर्म
सुरू केले आहे? पुढचा प्रश्न आहे, ARD रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत? तर भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत चंद्राबाबू नायडू. चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री संबंधित व्हिडिओ पाहिजे असल्यास चॅनलवर टाकलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. त्यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सध्या कोण आहेत ते आपण कव्हर केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 26वा दिव्य कला महोत्सव कोठे सुरू झाला आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, बिहार. 26व्या दिव्य कला महोत्सवाचे आयोजन बिहारमधील पटना येथे केले जात आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता देश नुकताच बिग कॅट अलायन्समध्ये सहभागी झाला आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, नेपाळ. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय कॅबिनेटने PM स्वनिधी योजनेला किती वर्षापर्यंत मुदतवाढ PM स्वनिधी योजनेला किती वर्षापर्यंत वाढविण्यास मंजुरी दिली आहे? तर योग्य उत्तर आहे 2030, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, ओणम या उत्सवाला सुरुवात झाली आहे, तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ओणम उत्सव साजरा केला जातो केरळमध्ये, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. कधी केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 29 ऑगस्ट. 29 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, द्विपक्षीय युद्ध अभ्यास मैत्री भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त अभ्यास आहे? तर मैत्री हा अभ्यास आहे भारत आणि थायलंड. कितवी आवृत्ती याची पार पडली? तर 14वी आवृत्ती याची पार पडली. आयोजन करण्यात आलं 1 ते 14 सप्टेंबर 2025. आयोजन स्थळ आहे उमरोई, मेघालय. पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्याची योजना आहे? तर ही योजना आहे बिहार राज्याची, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, आसियान भारत युवा शिखर संमेलन कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोवा. आसियान भारत युवा शिखर संमेलन गोवा राज्यात आयोजित करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली रोबोटिक मोतीबिंदू सर्जरी कुठल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय भारोत्तोलन चॅम्पियनशिप मध्ये अजय बाबा वल्लरी कोणते पदक जिंकले आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, सुवर्ण पदक. तर हे होते महत्त्वाचे वीकली करंट अफेअरचे 35 प्रश्न. यामध्ये पूर्ण ऑगस्ट महिन्याचं करंट अफेअर आपण कंप्लीट केलेलं आहे. याआधी पण 3 व्हिडिओ टाकून झालेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. यामध्ये जवळजवळ 4 व्हिडिओ मिळून जवळपास 120च्या आसपास प्रश्न हे कव्हर झालेले आहेत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.